सलामीचे दोन फलंदाज बारामती वॉरियर्स या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. किशोर आणि निलेश हे दोन फलंदाज बारामती वॉरियर्स संघाकडून असेल तर गोलंदाजी मार्क मध्ये देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्मान्य रमाकांतजी नाईक साहेब, त्याचबरोबर कारखान्याचे संचालक सन्माननीय बंडूतात्या जगताप, त्याचबरोबर सन्माननीय जांभळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वच मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर पाहतो या स्पर्धांचं दमदार आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून केलेलं आहे. कार्यकारी संचालक सन्माननीय रमाकांतजी नाईक साहेब, त्याचबरोबर बंडूतात्या जगताप उपस्थित आहेत. संचालक यांचं देखील स्वागत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आपण पाहतोय टॉस केला जाईल पहिला सेमीफायनलचा. तो इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगला फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार, 4 रन. आता वाढेल धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. सन्मान्य सचिन भाऊ पाचपुते यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय पहिला सेमीफायनल सहकार महर्षी चषक 2022 या स्पर्धेचा काष्टी आणि त्यांच्या विरुद्ध SSK कारखाना या दोन संघादरम्यान सर्व मंडळांच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस केला जातोय. टॉस का बॉस, फर्स्ट सेमीफायनल. सहकार महर्षी चषक 2022 या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा टॉस. नाणं मात्र आकाशातून जमिनीवरती पडलंय आणि पाहायचंय टॉस जिंकला इथे SSK. कोणी जिंकला टॉस? काष्टी. यस, काष्टी संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि आता विनंती असेल प्रेक्षकांना सर्वांना, मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे त्यामुळे आपण सीमारेषेच्या बाहेर यायचे सर्वांनी. ऑल सर्वांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. जाऊया धावपल करते आपण 5 या धावसंख्येची नोंद केली गेल्या. आपण पाहतो नक्कीच खेळायचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल इथे. 6 धावपल करत आहेत. षटक मग पहिलं निलेश लोंढे, तर बरोबर आपण मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि निलेश ही जोडी बारामती वॉरियर्स या संघाकडून खेळत असताना निलेश लोंढे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक रेडीमध्ये पाहायला मिळेल. अगदी सर्कलच्या पुढे चेंडूला रोखलं जाईल आणि ते मात्र 1-1 धाव. धावपल करती 7 धावांची नोंद. महत्वपूर्ण सामना. विनंती असेल समालोचन कक्षेत अगदी समोर मान्यवर उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये या, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. गोलंदाज नक्की त्या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जगताप युवाने त्या ठिकाणी उपस्थित, मानलं देखील स्वागत केलं जाईल. धावपल आपण पाहतोय सुधारला गेल्यात 7. पहिलं षटक संपलं. धावपल गती 7 धावांची नोंद बारामती वॉरियर्स या संघाची आहे. पॉवर प्लेचं षटक असताना देखील आपण पाहिलं तिथे धावा निश्चितपणे कमी नोंदवल्या गेल्या आहेत. एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन वडगाव शिरी या संघाचा पाहायला मिळेल. रायझिंग स्टार वडगाव शिरी आणि त्यांच्या विरुद्ध बारामती वॉरियर्स. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टेनिस जगतातले हे दोन्ही मातब्बर संघ आज मात्र मैदानाच्या मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सज्ज होईल इथे गोलंदाज पाहायचा आपला. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 दीपू जो सज्ज होईल.
पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर केवळ 7 धावा आल्यात बारामती वॉरियर्स संघाकडून. विकेट मात्र कुठली गमवली नसली, जमेची बाजू आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये पलटवार केलं जाईल की दुसरा पाहिजे आपल्याला. जो दबदबा कायम केला आहे रायझिंग स्टार वडगाव संघाला तो कायम होईल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय दीपू, षटक क्रमांक दुसरं, त्यातील पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाज सुरेख पदरे टाकला गेला, चेंडूला रिलीज केल्या अप्रतिम, आणि तिथे मात्र पाहायला मिळेल कुठलंही कनेक्शन नाही. इथे मात्र निर्धाव चेंडू आहे. एक चांगली सुरुवात संघाची पाहायला मिळेल आपल्याला. सात धावा किंवा धावपक असताना पाहतोय आपण इथे निश्चितपणे दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल जरूर बारामती वॉरियर्स संघाकडून. पुढे करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र कनेक्शन तितकं खास नसेल. एक चोरटी धाव मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाली. एक धाव या चेंडूवरती घेतलाय. धावफलक मात्र पुढे जात असताना धावफलक कधी असतील 8 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू केलंय. सुरुवात मात्र पाहिजे आपल्या इथं करत चांगली झाली असेल रायझिंग स्टार वडगाव श्री संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बारामती यंगर वॉरियर संघाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी पाहतोय जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य सचिन दादा पाचपुते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. चांगला चेंडू याला मात्र लोअर फुल टॉस, तिथे पाहिजे होता आपला चांगलं क्षेत्ररक्षण दक्षिण क्षेत्र बाहेर मिळालं. त्याचबरोबर युवा नेते सन्मान्य प्रशांत दादा पाचपुते आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील सहकार महर्षी चषक 2022 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 13वी रात्र तब्बल या स्पर्धेचे पाहतो आपण. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर गेले 13 दिवस रात्री आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चित्तथरारक सामने पाहिलेत आणि तोच थरार आज देखील तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. त्यावेळी मात्र प्रहार कसला मोठा मिस टाइम आणि तिथे मात्र झेल टिपा जाईल. पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपली आहे. पहिला धक्का इथे बारामती वॉरियर संघाला फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. इतर व्हाईस चेअरमन आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज जो दाखल झालाय तो स्वप्नील किशोर आणि स्वप्नील यांना मात्र इथून पुढे आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यात घ्यायची आहे. हो यावेळी मात्र चांगला चेंडू टाकलाय पाहायचं तिथे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न तिथे काय गोलंदाजी केली या षटकामध्ये दीपूने. चांगला कमबॅक रायझिंग स्टार वडगाव श्री संघाचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने षटक संपेल इथे दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकं संपली. धावफलकावरती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बारामती वॉरियर संघाची.
रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग 6 चेंडूचा डाव होणी ही पहा युवा नेते दीपक शेठ नागवडे यांची ओव्हर संपली. याच दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी सरपंच सन्मान्य आदेश शेठ नागवडे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे सहकार महर्षी चषक 2022 या स्पर्धेत. आणि विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सरपंच सन्मान्य आदेश शेठ नागवडे. सातत्याने पाहिलं गेलं तर देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी बहुमोल मार्गदर्शन देखील आपले अनेकदा अनेक संघाला देखील त्यांनी पाठबळ पुरवत असताना निश्चितपणे आज पुन्हा एकदा उपस्थित होतात आणि त्यांचं आपण स्वागत करतोय सहकार महर्षी चषक या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 11 धावा. चांगला कमबॅक दीपूच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. फक्त 4 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट देखील आपण पाहतोय. लोकेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 30 ला घेऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं बारामती वॉरियर संघासाठी धावा आल्या नाहीत. मात्र इथून पुढे 3 षटकामध्ये त्यांना मात्र एक कडवी झुंज द्यावी लागेल. संघर्ष करावं लागणार मैदानाच्या आतमध्ये आणि म्हटलं जातं जेवढा मोठा संघर्ष यश देखील तितकं मोठा असेल. लोकेश बॉलिंग मार्कवर येईल. गोलंदाज सज्ज होत असताना पहिल्या चेंडूत मात्र इथे बॉटम मॅच लागलाय आणि तिथे मात्र एक ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडा गोंधळ आहे जरूर तिथे. कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं रायझिंग स्टार वडगाव शिरोली संघाकडून अशा चुका खूप कमी होतात. त्या मात्र टाळाव्या लागतील. चांगला इथे या सामन्यावरती पकड आहे संघाची. 2 धावा मिळतील. धावफलक पुढे 13 धावा. षटक क्रमांक 3 सुरू केले असेल लोकेशच्या माध्यमातून किशोर आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आक्रमक फटका खायचा प्रयत्न यश रक्षक तिथे आपण नक्कीच पाहायला मिळतील. परत दादा यशच्या पाठीमागे 22 रूपमध्ये एक धाव मिळाली. दरम्यानच्या त्या ठिकाणी सन्मान्य अमित शेट्टी साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पाहतोय आपण नक्कीच स्क्रीनवरती सर्व मान्यवरांना देखील आपण या ठिकाणी कॅप्चर करतायत. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क टेनिस क्रिकेट .in सर्व आमचे कॅमेरामन त्यांचं देखील आपण कौतुक करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेचा गाजावाजा आहे. श्रीगोंदा तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा विश्व कप जणू भरवला. इतकं मोठं देखणं आयोजन पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र पाक चांगला फटका मारला. गॅप मध्ये खेळ असेल कलात्मक फटका. चेंडू जाईल तिथे थर्ड मॅन बाउंड्रीला. नो चान्स. चौकार 4 रन. आता वाढेल धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार. एक चांगला अँगल करत गोलंदाजी आपला पाहायला मिळाली. लोकेशची आउटस्विंग मध्ये चेंडू टाकला. टप्पा पडायचा थोडासा बाहेर वळाला. त्याला फक्त गाईड केलं आणि 2 क्षेत्रासमोर चेंडू मात्र नक्कीच खेळला गेला. थर्ड मॅन बाउंड्रीला. चौकार आला. धावफलक 4 धावाने पुढे 18 धावा. 18 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट. बारामती वॉरियर्स. खरं या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात केली इथे फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला स्वप्नील. रिव्हर्सचा प्रयत्न आणि तिथे सक्सेसफुल पॉवरफुल फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. यावेळी मात्र षटकार. छत्रपतींचा झाबा. या मिळतील 6 धावा. आकाशाला गवसणी घालणारा चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचा सनसनीत षटकार. वाघ जखमी झाला म्हणून तो खऱ्या अर्थानं शकत नाही. तो मात्र घेतो थोडीशी विश्रांती आणि घेऊन येतो पुन्हा एकदा तोच थरार आणि तोच दरारा. मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे एक षटकार आलाय. धावफलक जाईल पुढे 24 या धावसंख्येवर. या 2 चेंडून आपण जर पाहिलं तर 10 धावा वसवल्यात. एक चौकार एक षटकार. कमबॅक पाहतो इथे बारामती वॉरियर्स या संघाचा. कौतुक करावं लागेल इथे स्वप्नीलचं. आपल्या संघासाठी मात्र उभा राहतोय. बॉल बॉयला विनंती असेल बॉल मात्र फेकायचा वेळेत कारण इथे वेळ वाचवणं गरजेचं आहे. कारण यानंतर खऱ्या अर्थानं बिग मॅच मैदानात पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं जी गर्दी आपण पाहतोय या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल SSK कारखाना आणि त्यांच्या विरुद्ध काष्टी या 2 संघादरम्यान असणार आहे. आणि खरं तर ही जी आपण पाहतोय गर्दी आता जी समोर लागली ही त्याच सामन्यासाठी आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे आज मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना पाहायला मिळतील. मात्र थोडी प्रतीक्षा त्यांना करावी लागेल कारण यानंतर तो सामना रंगणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण नक्कीच पाहतोय षटक क्रमांक 30 सुरू आहे. लोकेश
हो यावेळी मात्र चांगला फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूर. एक धाव एव्हना पूर्ण आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न होणार नाही. चांगली फेकी आणि तितकं चांगलं कलेक्शन बिहाइंड द विकेट्स भरत दादांच्या माध्यमातून. एक धाव फक्त या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पडत असताना पाहतोय आपण 25 या धावसंख्येची नोंद असेल. खऱ्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जर पाहिलं गेलं तर अनेक पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि अगदी तसेच पाहिलं गेलं तर SSK कारखाना आणि काष्टी संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि त्या दोघांची पाठीराखी आज मात्र मैदानातील इतिहासाला पाहायला मिळेल. तो सामना निश्चितपणे हाय व्होल्टेज होईल यात मात्र शंका नाही. या आधी आपण पाहिलं तर मला वाटतं आधी SSK कारखाना आणि क्लासिक काष्टी असं पारंपरिक प्रतिस्पर्धी असेल. आता मात्र काष्टी हा संघ पॉवर पॅक होताना पाहायला मिळेल. तितक्याच तोलाचा मोलाचा पाहायला मिळेल SSK कारखाना. एका बाजूने आपण पाहिलं तर किरण मोरे, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर सागर पाचपुते सारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे एक रायव्हलरी. यावेळी मात्र चांगला कमबॅक लोकेशचा पाहायला मिळतोय. अफलातून चेंडू टाकला गेला. कुठलीही धाव नाही या चेंडूवरती. षटक संपलं इथे तिसरं. 3 षटकांची समाप्ती. आणि पाहतो इथे आमचे पुन्हा एकदा गुणलेखने कळवत आहेत आमचे सर. रंगात रंगला खेळ हा न्यारा, साऱ्यांना चढली झिंग, 6 चेंडूचा डाव होणी. ही पहा युवा नेते दीपक शेठ नागवडे यांची ओव्हर संपली. ओव्हर संपली. तर इथे आमचे स्कोरर संदेश कंटे सर कळवत आहेत. पहा 3ही षटकांचा आपण जर शेवटचा चेंडू पाहिला तर त्यावरती एकही धाव नाही. 3ही षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकलाय. 3 षटकं संपली. धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 25 धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये. 8.33च्या सरासरीला बारामती वॉरियर्स या संघानं. हे षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं असेल. कमबॅक पाहायला मिळाला. 14 धावा या षटकामध्ये आल्या लोकेशच्या. षटकाकडे आपण जर कामगिरी पाहिली तर पहिलं षटक निलेश लोंढेने टाकलं, फक्त 7 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात दीपूचा अप्रतिम परफॉर्मन्स, फक्त 4 धावा दिल्या, 1 विकेट. तर लोकेशनं मात्र 14 धावा खर्च केल्यात आणि 3 षटकानंतर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बारामती वॉरियर संघाच्या आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय हॉटेल समाधानचे मालक सन्माननीय प्रशांत पाचपुते सर आणि त्याचबरोबर सचिन पाचपुते सर देखील उपस्थित आहेत. आपल्या दोनही मान्यवरांचं सहकार महर्षी चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि विनंती असेल आपण देखील अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. रंगत वाढली इथे या षटकामुळे या सामन्यातली. 3 षटकामध्ये 25 आल्यात. मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि चांगली नजर मात्र चेंडूवरती जमवली असेल किशोर आणि स्वप्नील या 2 खेळाडूच्या माध्यमातून. माफ करा मैदानामध्ये निलेश आणि स्वप्नील आहेत. किशोर मला वाटतं ते बाद झाला होता. दीपू गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा सांघिक चौथं. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र कडा प्रहार केला गेलाय. चेंडू मात्र खेळला जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीला. मुख्य पंच दोन्ही हात गगनाकडे. षटकार. छत्र एक सूचना येते या आयोजकांच्या वतीनं. सेमीफायनल जो सामना आहे SSK कारखाना आणि काष्टी या 2 संघादरम्यान तो असेल 6 षटकांचा. याची नोंद घ्या कारण पहिला सेमीफायनलचा थरार असेल. जिंकणारा संघ सहकार महर्षी चषक 2022 या पर्वाच्या फायनल मध्ये दाखल होईल. मजा येणार त्या सामन्यामध्ये. मात्र तत्पूर्वी हा सामना देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. षटकारानं स्वागत केले ते दीपूचं बॉलिंग मार्कवर स्वप्नील. अफलातून फटकेबाजी आणि धावफलकावरती 31 धावा. चेंडू एक चेंडू द्या. या स्पर्धेच्या निमित्ताने वांगदरी गावचे सरपंच अजय शेठ नागवडे या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विठाई पतसंस्थेचे मॅनेजर सन्मान्य आप्पासाहेबजी रोकडे आपलंही सहर्ष असं स्वागत. एकतीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक
चौथं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर टोटल फायटिंग स्कोर नेमका किती असेल? खरं तर पाहिलं गेलं तर 5 षटकांची लढत आहे सर, आणि या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर 60+ धावा एक फायटिंग टूर म्हणून पाहता येईल. मात्र तिथे जायचं असेल तर इथे स्वप्नील आणि निलेश यांना मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा फिरकवचा प्रयत्न, यावेळी मात्र कमबॅक पाहायला मिळते दीपूचा. अफलातून चेंडू निर्धाव आहे. आता प्रत्येक निर्धाव चेंडू खेळताना सामन्यात रंगत निर्माण करेल. या स्पर्धेच्या निमित्ताने हॉटेल राजवर्धनचे मालक सन्मान्य पप्पूशेठ शिंदे उपस्थित आहेत. आपलेही सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर कट्टर नागवडे समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध असे आमचे सहकारी मित्र लहू शेठ हिरडे पाटील, आपलंही सहर्ष असं स्वागत. अनेक मांडवांची रेलचेल मात्र या स्पर्धेत पाहायला मिळेल. यावेळी मात्र मोठा प्रकारचा प्रयत्न आहे, तिथे मोठा आवाज आला आणि कॉट बिहाइंड फलंदाज बाद. आणखी एक धक्का संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा बारामती वॉरियर संघाचा सेकंड विकेट डाऊन. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. इतर वायचर धावा बारामती वॉरियर संघाचा. हा चेंडू मात्र खरं तर टर्निंग पॉईंट ठरेल का या सामन्याचा, हे देखील पाहावं लागेल. नवा फलंदाज मैदानावर पाहायला मिळेल निखिल. निलेश आणि निखिल. यावेळी मात्र चांगला फटका फ्लिक केला गेला. क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग बाउंड्रीला एक धाव देवाना पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता पंच जात आहे तिसऱ्या पंचाकडे अपस्टेअर्स. तिसरे पंच या ठिकाणी मात्र पाहतील. अतिशय क्लोज कॉल असेल. रमेश राणे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आपला. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे आणि चांगली विकेट डीप मधून पाहायला मिळाली. पाहायचं इथे धोक्याची घंटा वाजली का? टांगती तलवार आहे सध्या तरी. इथे पाहतो आपण एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सन्मान्य संतोष नागवडे. बिग स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतो. तिथे पहा रिप्ले आणि पाहतो इथे निश्चितपणे पंचांना इथे कळवलं गेलंय. फलंदाज मात्र बाद आहे. स्क्रीन मध्ये देखील आपण पाहिलं गेलं. धक्का क्रमांक तिसरा संघाला बसतोय बारामती वॉरियर्स या संघाला. आल्यापर्यंत मात्र नक्कीच फलंदाज तिथे बाद होताना पाहायला मिळेल निखिल. वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न होता जरूर तिथे, मात्र फलंदाज आपण पाहिला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून होत असताना 32 धावा धावल करीत असताना तिसरा फलंदाज धावपाच्या रूपामध्ये बाद झालाय निखिल. तर नवीन फलंदाज प्रदीप. बारामती वॉरियर्सच्या संघाच्या मात्र त्या या षटकामध्ये मला वाटतं इथे अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. निलेश मात्र सलवेचा फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. मात्र दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स पडत असताना बारामती वॉरियर्स संघासमोर थोडे प्रश्नचिन्ह निर्माण आहेत. त्याची उत्तर मात्र त्यांना शोधायची आहेत. तर दुसऱ्या बाजूने दीपू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक 14 सुरू असताना धावफलक वरती 3 बाद 32 धावा बारामती वॉरियर्स. पहिला चेंडू चांगला फटका खेळाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव विमाना पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे फलंदाज बाद होईल. आणखी एक फलंदाज धावपत्र रूपामध्ये. धक्का क्रमांक 4 बारामती वॉरियर संघाला. फलंदाज बाद. संधी साधून
युवा नेते दीपक शेठ नागवडे यांची ओव्हर संपली. बाद 33 धावा. दोन फलंदाज मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अमोल आणि रोहित हे मात्र दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अंतिम षटकाला सुरुवात केली जाईल. बारामती वॉरियर्स संघ आणखी किती धावा धावपळी लावणार हे देखील पाहायचंय. तर दुसऱ्या बाजूने रायझर वडगाव शेरी हा संघ मात्र प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखणार आहे. गोलंदाजी मार्कवर अंतिम निर्णायक षटक नागेश पुजारी बॉलिंग मार्कवर येणार वडगाव शेरी संघाकडून. बॉलिंग स्पेल आपण पाहिला खरं तर दीपूचा 2 षटकं टाकली 12 धावा दिल्या आणि 2 विकेट्स दीपूच्या खात्यामध्ये. 6 धावांच्या इकॉनॉमीकडनं त्याने नक्की धावा दिल्या. चांगली गोलंदाजी कारण लिमिटेड ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर 6 धावांची इकॉनॉमी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. सज्ज होतोय गोलंदाजी ते नागेश. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना स्ट्राईक चेंडू मात्र फलंदाज पाहायला मिळेल आपल्याला रोहित. भारतीय संघाचा रोहित हिटमॅन. तिसरी कामगिरी होईल का रोहितची. पहिल्या चेंडूची प्रयत्न जरूर केला इथे मात्र स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. कुठलाही संपर्क नाही चेंडूवरती आणि ते मात्र निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 5 ची सुरुवात नागेश पुजारी द्वारा. चारही षटकांचा आपण शेवटचा चेंडू पाहिला तर निश्चितपणे डॉट आहे. मात्र इथे पाहिजे 5व्या षटकात ती परंपरा कायम राहील का. मात्र इथे 5व्या षटकाचा पहिला चेंडू तर डॉट गेलाय. नागेश पुजारी पुन्हा एकदा येईल. रोहित साडी जसं बाहेर जात मोठा फटका खेळायचा प्रयत्न फॉलो केलं इथे गोलंदाजांना कमगारी दमदार आहे नागेश पुजारीची. फलंदाजांना खऱ्या अर्थानं ऍडजस्टमेंट करत असताना मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. फॉलो केलं त्याला अजिबात रूम दिला नाही आणि सुरेख गोलंदाजी अंडर प्रेशर. शेवटच्या षटकामध्ये लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकणं खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला मात्र दबावामध्ये टाकण्यासारखी कामगिरी आहे. रोहित वरती दबाव वाढलाय. प्रेशर रिलीज होईल इथे की जी कामगिरी इथे नागेशची पाहायला मिळते ती सातत्याने पुढे नेली जाईल. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित असताना मात्र इथे निर्धाव चेंडू टाकले असतील ती नागेश पुजारी. कौतुकास्पद गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढे सात खेळला. यावेळी मात्र मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. बॉल स्लॉट में और पार किया पार्किंग लॉट में. षटकार. सहा धावा धावपळीला पुढे नेतात. 39 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव तर तिसऱ्या चेंडूवरती पाहतोय पेथे रोहितच्या बॅट मधून मोठा फटका. 6 धावा देऊन गेलाय. फायटिंग टोटल उभारण्याच्या दिशेने मात्र पावले टाकले जात आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर वडगाव श्री संघ देखील तेवढा ताकदवान आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं गेलं तर बारामती वॉरियर्सच्या गोलंदाजासाठी काय कामगिरी करायची असेल तर फलंदाजाला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या इनिंग मधले धावफलकावरती 39 धावा लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. बारामती वॉरियर्स किती धावांचं टोटल देणार. स्ट्राईक वरती रोहित तर गोलंदाजी मार्क वरती नागेश. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला चेंडू ब्लॉकलचा टाकला होता. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळेल. तिथे भरत दादा एक धाव ते वडा पूर्ण. दुसरा प्रयत्न होणार नाही. क्विकेस्ट फिल्डर तिथे पाहायला मिळेल. अप्रतिम हँड. 22 रुपयामध्ये आलेली एक धाव. धावफलक एका धावेसाठी पुढे येईल आणि ते गोल लेगने कळवतात. धावफलक असतील त्या 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं आणि अंतिम निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. नागेश पुजारी यावेळी मात्र स्ट्राईक करते पाहायला मिळेल तुम्हाला अमोल. गोलंदाज सज्ज होतोय नागेश. इथे पाहायचंय आणखी एक फलंदाज मिळतोय धावबाद रूपामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा जरूर आहे आणि फलंदाज देखील तिथे घरटं सोडेल आपलं. विकेटचं पतन. 5वा धक्का. संधी साधून
पुढे एकदा खेळाचा प्रयत्न स्टंप तिथे केला गेलाय स्टंपिंग अप्रतिम केला गेलाय आणखी एक धक्का संघाला 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट इतर व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोसे यांची बळीची टाळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेलाय इथे पुन्हा एकदा अपील आहे आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट पाहायला मिळेल अप्रतिम कामगिरी आणि पाहतो इथे आता खरं तर 5व्या षटकाचा देखील शेवटचा चेंडू डॉट आणि तिथे विकेट देखील षटक संपली 5 षटकात खेळ संपला धावपल करती 7 बाद 41 धावा आणि विजयासाठी रायझिंग स्टार वडगाव श्री संघाला बनवच्या 30 चेंडू आणि 42 धावा काष्टी संघाला म्हणत असेल आपला निर्णय कळवायचा आहे सेमीफायनलचा थरार जो पाहायला मिळेल पहिला SSK कारखाना आणि त्यांच्या विरुद्ध काष्टी या दोन संघादरम्यान टॉस केला गेला काष्टी संघानं नाणेफेक जिंकलेला आहे आणि निर्णय मात्र आपला कळवायचा आहे क्षेत्ररक्षण निवडलं असेल काष्टी संघाने फलंदाजीला आमंत्रित केले SSK कारखाना संघाला यानंतर मात्र तयार राहा सर्वांनी आपली जागा मात्र कुठे सोडू नका कारण बिग मॅच येणार आहे यानंतर पहिला सेमीफायनलचा थरार सहकार महर्षी चषक 2022 या स्पर्धेचा SSK कारखाना आणि त्यांच्या विरुद्ध काष्टी या दोन संघादरम्यान तो मात्र यानंतर सामना असेल चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये 30 चेंडू 42 धावांची गरज इथे रायझिंग स्टार वडगाव शेरी संघाला इथे मी काही क्षणासाठी विश्रांती घेतोय आणि नेक्स्ट इनिंग साठी पुढे एकदा धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येत आहेत श्रीगोंदा तालुक्यातील एक गोलंदाबाज अमोल राऊत सर यांच्याकडे घेऊन जाईल तोपर्यंत थँक्यू सो मच बारामती वॉरियर संघासाठी सूचना आहे आपण आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या त्याशिवाय सामना सुरू होणार नाही बारामती वॉरियर संघासाठी सूचना आहे आपण आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आमचे आयोजक कमिटीचे मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत जयदीप सर अमोल शेठ काळाने यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे बारामती वॉरियर संघाला सूचना आहे आपला अतिरिक्त प्लेयर आमच्यापाशी पाठवायचा आहे आणि प्लेयर नसेल तर 2 धावेची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल कंपल्सरी आहे हा स्पर्धेसाठी नियम आहे नियमांचं तुम्हाला तंतोतंत पालन करावे लागेल निर्धारित 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकांचा खेळ करायचा आहे 30 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजेंद्र दादा नागवडे यांच्या अभिष्ट चिंतन निमित्ताने चालू असलेला भव्य दिव्य असा डे नाईट टेनिस क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. उद्या या ठिकाणी फायनलचा सामना होईल आणि फायनलचा सामना झाल्यानंतर या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने जी टीव्ही देव माणूस फेम सिने अभिनेत्री अस्मिता देशमुख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यांच्या वतीने त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिकाचा वितरण सोहळा होईल. त्याचबरोबर युवक काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सत्यजित दादा तांबे, त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक सन्माननीय ज्ञानदेवजी वाफारे साहेब, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका सौभाग्यवती अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे, त्याचबरोबर श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती शुभांगीताई मनोहरदादा पोटे, त्याचबरोबर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय बाबासाहेबजी बोस, त्याचबरोबर कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेब रमाकांतजी नाईक साहेब, त्याचबरोबर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये उद्या या ठिकाणी भव्य दिव्य असा पारितोषिक वितरणाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आणि दादांच्याच अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक 18 मे रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये चला हवा येऊ द्याचा लाईव्ह कार्यक्रम स्टेज शो आपल्याला पाहायला मिळेल. तीस चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते रायझिंग स्टार वडगाव शेरी या संघासाठी जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. या धावांचा पाठलाग करत असताना पाहूया कशा पद्धतीने धावांचा डोंगर सर करतोय. बारामती वॉरियर संघाने 30 चेंडूमध्ये 41 धावा जमवल्यात. जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आपण पाहतोय मैदानाच्या अगदी चारही बाजूने कुठे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे अशी पाहणी करताना या ठिकाणी आपले कार्यकारी संचालक साहेब, त्याचबरोबर त्याचे संचालक बंडूदा, अकाउंट विभागाचे प्रमुख जांभळे साहेब, त्याचबरोबर पोपटरावजी नागवडे साहेब असतील, त्याचबरोबर नंदुशेठ फराटे असतील, धनंजय नागवडे, त्याचबरोबर चीफ केमिस्ट सन्माननीय थोरात साहेब. अतिशय त्यांच्या अथक परिश्रमामधून आपण ही स्पर्धा पाहतोय. SSK कारखाना सर्व टीम असेल, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून आपण देखील स्पर्धा पाहतोय. आणि आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकतो कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय रमाकांतजी नाईक साहेब अतिशय मैदानाच्या चारही बाजूने त्यांनी पाहून प्रेक्षकांसाठी ग्राउंड स्टाफसाठी सूचना असणार आहेत. हा सामना संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी पक्की घेऊन मैदानात जायचंय. हा सामना संपल्यानंतर ग्राउंड स्टाफसाठी सूचना आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेब रमाकांतजी नाईक साहेब यांचं आगमन होतंय. साहेबांना मी विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपण 6 षटकांचा नक्कीच पाहणार आहोत. SSK कारखाना विरुद्ध काष्टी. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये या ठिकाणी 42 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करतं या ठिकाणी रायझिंग स्टार 11 वडगाव शेरी संघ सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आसिफ आणि कौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आमचे स्कोरर मात्र तयार झालेत. पाहूया पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. बारामती वॉरियर्स संघाचा एक आक्रमक असा गोलंदाज, त्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात.
आणि त्याच्या या षटकामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन नक्कीच पाहायला मिळतं आणि त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच बारामती वॉरियर्स संघाला अनेक सामने जिंकून दिलेत. यावेळेसचा पहिला चेंडू रिवर्सचा अटेम्प्ट केलाय, चेंडूला पाठवलं. यावेळेस पाहूया सीमारेषे दिशेने चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण एका चांगल्या क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, चेंडू जातो यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. आता वाढेल धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपती यांचा खणखणीत चौकार. चौकार याच बरोबर चौकाराने खातं उघडलं गेलंय. धावफलकावरती 4 धावा नोंदवल्या गेल्यात. आसिफच्या बॅटेमधून आलेला हा चौकार पाहतोय आपण. रिवर्सच्या फटका मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. एक चांगली सुरुवात आणि असं म्हटलं जातं की ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. तर आता पाहूया कशा पद्धतीने शेवट या ठिकाणी नक्कीच चांगला होतोय का. तर मैदानाच्या आतमध्ये आसिफ आणि कौशल्याची जोडी वडगाव शेरी संघाकडून आपल्याला फलंदाजी करताना पाहतोय. उद्या मात्र अंतिम सामना याच मैदानावरती अतिशय देखणं असं नियोजन आपण पाहतो. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने मारलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतो तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. याच बरोबर एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 5 धावेंवरती. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. यावेळेसचा उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आमचे सहकारी मित्र पप्पू शेठ गुंड पाटील ऑनलाईन सामन्याचा आनंद लुटतायत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना वडगाव शेरी विरुद्ध बारामती वॉरियर्स अशी चाललेली 2 वाघांची लढत. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील गोलंदाजी करतोय. स्वप्नीलचा सामना करेल. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू टाकला गेलाय. रिवर्सचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकला गेलाय. स्वप्नील अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार जरूर खेचला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमबॅक केलंय. धावफलक अजूनही स्थिर असणारे 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्ट्राईक वरती खेळतोय तो कौशल्य. यावेळेस पाहूया क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल सुटला गेलाय. चेंडू चाललाय सीमारेषे दिशेने. त्याचा हा प्रयत्न मात्र नक्कीच अयशस्वी ठरताना दिसतोय. चेंडू जातोय यावेळेस सीमारेषा पार. सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपती यांचा खणखणीत चौकार. चौकार याचबरोबर कौशल्याने अतिशय चांगला असा फटका खेळवलाय आणि त्याचा मात्र झेल सुटला गेलाय आणि आता फलंदाजाचा आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढला असेल. याच चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 9 धावेंवरती. 9 धावा धावफलकावरती जमवण्यात यश आलंय वडगाव शेरी. रायझिंग स्टार वडगाव शेरी फलंदाजी करताना आपण पाहतोय. कौशल अतिशय फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. त्याने 3 चेंडूंचा सामना केलाय. 4 धावा जमवल्यात. यावेळेस ब्लॉक कॉलपदित चेंडू, मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न नक्कीच फसलाय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. यावेळेस मात्र आसिफने नकार दिला गेलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव. याच बरोबर षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती 10 धावा नोंदवल्या गेल्यात, जमवल्या गेल्यात, कमवल्या गेल्यात. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी. आसिफ आणि कौशल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वप्नीलच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 चौकाराच्या मदतीने खर्च केल्या गेल्यात. मैदान पाहिलं तर अगदी 4ही बाजूने पूर्णपणे गच्च भरलं गेलंय. कारण अतिशय महत्वपूर्ण अशी लढत असणारे पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये या सामन्यानंतर पाहणार आहोत. SSK कारखाना विरुद्ध काष्टी. दोनही पारंपरिक योद्धे आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी आहेत. आमचे मार्गदर्शक नितीन नाना पाचपोते यांनी आम्हाला कळवले बऱ्याचशा दिवसापासूनचे प्रतिस्पर्धी
आणि त्यांची मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये गाठ मात्र समोरासमोर नक्कीच पडते, कारण दोनही संघ अतिशय ताकदवान आहेत, दोनही संघ अतिशय बलाढ्य आहेत आणि कोण कोणावरती बाजी मारतंय पुढील सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे, कारण टीम मीटिंग अलाउड नाही. प्लीज लवकर लवकर सामना खेळून घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय निलेश लोणकर. निलेश लोणकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. आज मात्र तमाम प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गर्दीचा या ठिकाणी उच्चांक नक्कीच पाहायला मिळतोय. लाईव्ह सामने या ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या ही प्रेक्षक आनंद घेत आहेत आणि निलेश लोणकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पाहूया यावेळेस मुख्य पंचांना पास करून टाकलेला हा चेंडू, यावेळेस चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत दणदणीत षटकार. छत्रपतींचा छाबा, या मिळतील 6 धाबा. आकाशाला गवसणी घालणारा चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचा सनसनीत षटकार. षटकार कौशल्याच्या बॅटेमधून आलेला हा अतिशय देखणा फटका, षटकार ब्रँडेड फटका खेळवला गेलाय. 6 धावेने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसवला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 तमाम क्रीडा रसिकांची गर्दी झाली गोळा आणि खूप मोठा टेनिस क्रिकेटचा सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय राजेंद्र दादा नागवडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेली ही स्पर्धा, संपूर्ण राज्याचं लक्ष या स्पर्धेकडे लागले. कोण होतं या स्पर्धेचा मानकरी? पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. पुढील चेंडू निलेश लोणकरचा, यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. निर्धाव चेंडू असणारे, कुठल्याही प्रकारचे धाव नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खेचला, परंतु त्यानंतर गोलंदाजाने निलेश लोणकरने मात्र कमबॅक केलंय. दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकला गेलाय. धावफलक मात्र स्थिर असणारे 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दोनही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्याने खेळवलेला फटका, त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा खराब थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याच मोबदल्यामध्ये ज्या ठिकाणी एकही धाव जायला नव्हती पाहिजे त्या ठिकाणी मात्र 2-2 धावा या ठिकाणी वसूल केले गेल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 18 धावेंवरती. 18 धावा जमवण्यात यश आलंय ते रायझिंग स्टार वडगाव शेरी संघाला. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. एक चांगली अशी फटकेबाजी त्यांच्या मार्फत नक्कीच पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना अतिशय आनंद देणारे फटकेबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस अतिशय सुरेख फटका खेळवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतो, तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 19 धावा. 19 फेब्रुवारी साऱ्या जगात भारी. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. निलेश लोणकर गोलंदाजी मार्कवरती असणारे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईकवरती खेळतोय तो आसिफ. आसिफ साठीचा पुढील चेंडू, यावेळेस मुख्य पंचांना पास करून टाकलेला हा अतिशय वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू जाऊन स्थिरवलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नसणारे निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निलेश लोणकरचा हा अतिशय सुरेख चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. निलेश लोणकरचा पुढील चेंडू सामना करेल आसिफ. यावेळेस मात्र चांगला फटका खेळवला, कार्पेट प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतोय. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकाच धावे समाधान मानावं लागेल. याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 20 धावेंवरती. जिंकण्यासाठी आता जर समीकरण पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फिल्डिंग संघाला सूचना आहे, तुम्ही सामना लवकर लवकर उरकायचा आहे. 25 मिनिटांमध्ये जर निर्धारित वेळेत सामना झाला नाही तर आपल्याला दंडित केलं जाईल.
ही स्पर्धा अतिशय मोठी आहे. नक्कीच या चषकाचं नाव संपूर्ण राज्यामध्ये नक्कीच झालंय. या स्पर्धेमध्ये गेली 3 दिवस झालं राज्यातून विविध भागातून या स्पर्धेमध्ये संघ दाखल झालेत. आपण पाहिलं असेल विजापूर कर्नाटक बाउंड्रीवरून सुद्धा या स्पर्धेमध्ये संघ दाखल झाला होता. नान्नी गावचा असलेला संघ या स्पर्धेमधून पराभूत होऊन गेला, परंतु अतिशय दूरवरून या स्पर्धेमध्ये संघ दाखल झालेत आणि खूप मोठी स्पर्धा नक्कीच म्हणावं लागेल. संपूर्ण राज्यामध्ये या स्पर्धेचा आपल्याला गाजावाजा नक्कीच पाहायला मिळतोय. सहकार महर्षी स्टेडियमवरती चाललेली ही स्पर्धा सहकार महर्षी चषक 2022 पहिलं पर्व रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. किशोर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. किशोरचा सामना करेल स्ट्राईक वरती आसिफने अतिशय चांगली अशी फलंदाजी नक्कीच केली आहे. त्याने 4 चेंडूंचा सामना केला. समोरात यश आलंय. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुरेख खेळवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतो. 1 धाव घेतली गेली. एका धावेने धावफलक संत गतीने पुढे चाललंय. 21 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी लागतायत त्या 17 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. रायझिंग स्टार 11 वडगाव शेरी संघाला. पुढील चेंडू पाहूया किशोरचा. यावेळेस मुख्य पंचांना पास करून टाकलेला हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू आणि त्याचा वेग मात्र अतिशय वाढत चाललाय. प्रत्येक चेंडू मागे त्याचा नक्कीच वेग वाढताना दिसतोय. गोलंदाजाला बीट करण्यात यश येत आहे ते किशोरला. बारामती वॉरियर्स संघाकडून गोलंदाजी मार्कवरती किशोर गोलंदाजी करतोय. किशोरचा सामना करेल स्ट्राईक वरती कौशल. यावेळेस रिवर्सचा फटका खेळवला गेलाय. चेंडूला पाठव. यावेळेस 1 बाउन्स सीमारेषा पार. मिला मौका लगा दिया चौका. अतिशय वेगाने पुढे सरसवलं गेलंय. 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मेगा स्क्रीनवरती पाहू शकतो प्रेक्षक आपण. आणि SSK कारखाना संघाचा सेमीफायनलचा सामना आपण पाहण्यासाठी ही उच्चांकी अशी गर्दी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काष्टी आणि SSK. पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न. वारंवार रिवर्सचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फलंदाज कौशल त्याचा पूर्णपणे अनुभवाचा कस मैदानाच्या आतमध्ये लावतोय. सामना जिंकण्यासाठी त्याचे आतोनात प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किशोरचा पुढील चेंडू. सामना करेल कौशल. यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन मारलेला हा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी पाहूया अडवला गेलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न यावेळेस फसलाय. एकाच धावे समाधान मानावं लागेल ते रायझिंग स्टार वडगाव शेरी संघाला. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 26 धावा धावफलकावरती नोंदवले गेल्यात. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चाललेली ही स्पर्धा अतिशय जबरदस्त असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने टाकला गेलाय. पंचांचा कुठलाही इशारा नाही. याचबरोबर निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. कुठल्याही प्रकारची धाव नाही. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 26 धावा. जिंकण्यासाठी लागतायत त्या अजूनही 12 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. या षटकामध्ये किशोरने अतिशय सुरेख गोलंदाजी केली आहे. त्याने या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलच्या 2 चौकाराच्या मदतीनं 10 धावा त्याने खर्च केल्यात. तर निलेशच्या दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकाराच्या माध्यमातून त्याने सुद्धा 10 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस किशोर लवेने मात्र चांगली वापसी केली. या षटकामध्ये केवळ त्याने 6 धावा खर्च केल्यात आणि प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जात आहे. जिंकण्यासाठी आता शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी लागतायत त्या 16 धावा. काहीसं अवघड आणि काहीसं सोपं असलेलं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय.
वैयक्तिक दुसरं संघामार्फत चौथं षटक घेऊन दाखल झालाय स्वप्नीलने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. यावेळेस त्याच्या पुढे आव्हान असणारे स्ट्राईकवरती कौशल, त्याने अतिशय चांगल्या प्रकारे रिवर्सचे फटके मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारे फटके नक्कीच खेळवले गेलेत आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. आता पाहूया पुढील सामन्यामध्ये कोण विजय होते, कारण दोनही संघ याच तालुक्यातील, याच दोनही संघ बरोबरीतले असलेले ताकदवान दोनही संघ. एकीकडे पाहिलं तर किरण मोरे, दुसरीकडे पाहिलं तर सागर पाचपुते, त्याचबरोबर आसिफ सारखा फलंदाज, ओमकार सुतार, असे सितारे आपल्याला काष्टी संघात पाहायला मिळतील. यावेळेसचा फुलटा चेंडू पाहूया, अतिशय वेग होता चेंडूला, यष्टीरक्षकाला सुद्धा मिस केलंय. याचबरोबर बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव आणि एकाच धावेने समीकरण थोडंसं बदललं गेलंय. जिंकण्यासाठी लागतायत त्या 11 चेंडू आणि 15 धावा. तर SSK संघाकडे आपण पाहिलं तर किरण मोरे सारखा आक्रमक फलंदाज आहे, त्याचबरोबर आजच नव्याने रवाना झालेला सिद्धार्थ जंगले सारखा सितारा आज आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. त्याने काष्टी करंडक अतिशय चांगल्या प्रकारे खेळून SSK कारखाना संघाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलं होतं. अतिशय अनुभवी असे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दीपकजी पिळगावकर सर, त्याचबरोबर तुषारजी मेटे सर असतील. तिसरे पंच आमचे राणे सर, त्याचबरोबर गफार खान सर. ग्राउंड स्टाफला विनंती आहे की तो बल चमकतोय, प्लीज. अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ₹1,21,000 पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपण पाहिलं आणि उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी आपण पाहिले आकर्षक अशी ट्रॉफी आणि याच पारितोषिकासाठी चाललेली अथक परिश्रम सर्व खेळाडूंचे आपण पाहिलेत. चला पंच, सामना स्टार्ट करा. अथक परिश्रम आमचे कार्यकारी संचालक साहेब रमाकांतजी नाईक साहेब यांचं प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेली सर्व टीम, कारखान्याचे संचालक बंडूतात्या जगताप ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि जिंकण्याचं समीकरण आपण जर पाहिलं तर 11 चेंडू 15 धावेची आवश्यकता. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुरेख होता, हलक्यात आणि खेळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस कौशलने मात्र नकार दिला गेलाय. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा, पाहूया धावबाची संधी होती का. याच एका धावेने धावफलक पुढे सरसवलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 28 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी लागतायत त्या 14 धावा. जो जिता वही सिकंदर, जो हरणार त्याला स्पर्धा सोडावी लागेल. तुम्हाला जर या स्पर्धेमधील अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला सामना जिंकावा लागेल, तुम्हाला तुमचा खेळ दाखवावा लागेल. स्वप्नीलचा हा चेंडू अतिशय सुरेख होता, मोठा फटका खेळवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. त्यावरती मात्र एक धाव वसूल केले गेले. एका धावेने धावफलक पुढे सरसवलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जात आहे. आता शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी लागतायत त्या 13 धावा. रायझिंग स्टार 11 वडगाव शेरी संघाला जिंकण्यासाठी 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना होणार यात मात्र शंका नाही. दोनही संघ अतिशय ताकदीचे आहेत. दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा हा फटका अतिशय सुरेख खेळावा लागला. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी
आसिफने नकार दिला गेलाय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 8 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. पुढील चेंडू पाहूया स्वप्नीलचा. हो, यावेळेस मात्र पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मिस फिल्डिंग आणि यष्टी रक्षकाने अतिशय जबरदस्त अशी चूक म्हणावी लागेल त्याच्याकडून. वाईट चेंडू आणि आलेली बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. याचबरोबर आताच्या 2 धावेने धावफलक पुढे सरसवलं गेलंय. धावफलक पोहोचले ते 32 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र समीकरण बदललं गेलंय. 8 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. तुम्ही या स्टेजला येऊन या लेवलला येऊन अशा चुका करू शकत नाही. यष्टी रक्षकाने चूक केली आहे. पाहूया पुढील चेंडू स्वप्नीलचा. हो, यावेळेस हा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. यावेळेस क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. या षटकाराने सामन्यामधील मात्र हवा काढून घेण्यात आली आहे. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. शेवटचे चेंडू बाकी असणार आहेत. 7 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. अतिशय सुरेख फटका खेळवलाय आसिफच्या बॅटीमधून आलेला हा षटकार. पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला मारलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल सुटला गेलाय. याच बरोबर एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहूया धावबादची संधी होती. एकाच धावे समाधान मानावं लागेल. याच बरोबर जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं समीकरण आता मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकताय. 6 चेंडू मध्ये 3 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी लागतायत त्या रायझिंग स्टार 11 वडगाव शेरी संघाला. आता पाहूया संघाचा संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू देतोय. शेवटचं षटक पाहिलं गेलं तर अतिशय हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जाते आणि फलंदाजाला मिळालेलं जीवदान नक्कीच या ठिकाणी महागात पडेल. ते आणि पुढील सामना सेमीफायनलचा थरार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा मुकाबला. चला लवकर फिल्डिंग साईड. चला अजून भरपूर मॅचेस होणार आहेत. आपण लवकर उरकून घ्यायचा सामना. दोन्ही संघासाठी सूचना आहेत. चला सागर सर, काय निर्णय आपला? काष्टी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर SSK कारखाना संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या सामन्यावरती जाऊन आपण नजर टाकतोय. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती तेजस दाखल झालाय. आणि चला लवकर स्पीड घ्या थोडस. दोन्ही टीम साठी सूचना आहेत. गोलंदाजी मार्गावरती तेजस दाखल झालाय. तेजसचा सामना करेल फुल फॉर्म मध्ये असलेला आसिफ. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. तसं पाहिलं गेलं तर एक मोठ्या फटक्यामध्ये सामना संपू शकतो, परंतु गोलंदाज किती त्याची कामगिरी करतोय पाहूया. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. तेजस गोलंदाजी मार्गावरती आलाय. सामना करेल स्ट्राईक वरती आसिफ. यावेळेस मात्र मिसअंडरस्टँडिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि मला वाटतंय थोडंसं मेंटली डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न मला वाटतंय फलंदाजाला नक्कीच केलाय. कारण जितका ताकदीने खेळ खेळला जातो तितकाच डोक्याने सुद्धा खेळला जातो हा क्रिकेट खेळ. तर मैदानाच्या आतमध्ये तेजसचा पुढील चेंडू. सामना करेल आसिफ. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता.
यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुरेख टाकला गेलाय. निर्धाव चेंडू असणारे प्रत्येक चेंडू मागे मात्र समीकरण बदललं जाणार आहे. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. हा असणारे दबाव पाहतो संघ फलंदाजावरती जितका दबाव आहे तितकाच दबाव गोलंदाजावरती सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक चांगली अशी पार्टनरशिप नक्कीच पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. अतिशय हाय व्होल्टेज सामना नक्कीच होईल. दोनही संघ अतिशय ताकदवान आहेत. पुढील चेंडू पाहूया तेजसचा. तेजस गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. यावेळेस आसिफने हलक्याताने खेळवलाय. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. पाहता पाहता दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केले गेले. 2 धावेने समीकरण बदललं जात आहे. आता शेवटचे चेंडू बाकी असणारे 4 जिंकण्यासाठी लागत आहेत त्या 1 धावा. स्कोर लेवल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 1 धावेंची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू आणि 1 धावेंची आवश्यकता आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि ऑफ साईडच्या दिशेने मारलेला हा फटका. त्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या चेंडू मागे समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी लागतायत 1 धाव. यावेळेसचा हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर येऊन अतिशय सुरेख फटका खेळवला गेलाय. चेंडूला पाठवलं यावेळेस सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. याचबरोबर सामना जिंकलाय रायझिंग स्टार 11 वडगाव शेरी. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत संघ आपण स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक आमदार सुनील अण्णा टिंगरे यांचे बंधू सन्मान्य भरत नाना टिंगरे साहेब यांना मी विनंती करतोय आपण